दोन बैलांची झुंज लावल्याने मानपाडा पोलीस ठाण्यात आयोजकांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। रविवारी 19 तारखेला सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास सोनारपाडा येथील क्रिकेट ग्राउंडवर दोन बैलांची झुंज लावण्यात आली होती। याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी झुंज बैल मालक रोशन दळवी, गणेश साळवी व बारक्या मडवी आणि आयोजक यांच्या विरुद्ध कलम 125 BNS सह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11 क 11 ड सह मपोका कलम 37 आणि 135 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। याबाबत एका प्राणी मित्राने माहिती दिली आहे की बैलांची मारामारी भारतात कायदेशीर नाहीये। खरं तर भारत सरकारने विविध कायदे आणि न्यायालयीन आदेशांद्वारे बैलांच्या झुंजीवर बंदी घातली आहे, ज्याला जल्लीकट्टू देखील म्हणतात। द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स ॲक्ट 1960 बैलांच्या मारामारींसह प्राण्यांच्या मारामारीच्या संघटना किंवा प्रचाराला प्रतिबंध करते। या व्यतिरिक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील जल्लीकट्टू हे प्राणी हक्कांचे उल्लंघन असल्याचा निर्णय दिला आहे आणि या प्रथेवर बंदी घातली आहे। तथापि तमिळनाडू राज्यात जल्लीकट्टू भोवती काही अपवाद आणि वाद आहेत, जेथे हा पारंपरिक खेळ मानला जातो, पण एकंदरीतच भारतात बैलांच्या मारामारीला कायदेशीर परवानगी नाही। मानपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये काल बैलाच्या झुंजी झाल्याची माहिती आम्हाला मिळाली। त्या संदर्भात आम्ही आज अधिक चौकशी केली असता सोनारपाडा येथे सकाळी 7 ते 8च्या दरम्यान रोशन दळवी, गणेश साळवी आणि बारक्या मडवी या तिघांनी दोन बैलांच्या झुंजी घडून आणल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे मानपाडा पोलीस ठाण्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि या प्रकारामध्ये अजून कोण सामील आहे का याची चौकशी अधिक पोलीस करीत आहे। या झुंजीच्या वेळेस बैलांना त्यांनी क्रूरतेची वागणूक दिलेली आहे, तसेच जमलेल्या लोकांच्यासाठी त्यांनी कोणतीही सुरक्षेची उपाययोजना केलेली नव्हती, त्यामुळे त्यांच्या जीवितात धोका निर्माण झाला होता। तर ह्या सर्वांचाच विचार करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। अधिक तपास चालू आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।